जय शिवराय मित्रांनो, मी ओमकार आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आज आहे शुक्रवार आणि आज शुक्रवार असल्यामुळे आज आहे नॉनव्हेजचा वार। तर आजचा पण व्लॉग जो होणार आहे तो एक रेसिपी व्लॉग असणार आहे। मागे पण आपण पावभाजीचा व्लॉग बनवला, तो पण मस्त चालला, जवळपास 500 व्ह्यूज आले। कमी आहेत, हळूहळू वाढतील, पण आले 500 व्ह्यूज आपल्या चॅनलच्या हिशोबाने। तर अजून एक हा नॉनव्हेज रेसिपीचा व्लॉग आहे। तर आज शुक्रवार आणि आता सेजल पण आली 8-8:30ला ऑफिसमधून। तर आज काय करू, आम्हाला म्हणजे आम्ही विचार करत होतो, तर मग ठरलं चिकन बनवूया आणि चिकन आज मी बनवणार आहे। तर माझा हा रेसिपी ब्लॉग आहे। याच्या अगोदरचे जे रेसिपी ब्लॉग तुम्ही बघितलं तर पावभाजी आणि मिसळचा, त्याच्यामध्ये सेजलने बनवलेलं। तर आज मी बनवणार आहे, मी प्रयत्न करणार आहे। मला असं काय म्हणजे एकदम परफेक्ट येतं जेवण असतला काय भाग नाही, पण चिकन येतं थोडंफार। तर चिकन मी बनवतो आणि मी बनवलेलं आवडतं। तर आज ते मी बनवणार आहे। सेजल बोलली की तू एकदा ट्राय कर। तर हा असा माझा स्वतःचा रेसिपी ब्लॉग असणार आहे। तर चिकन आणलेलं आहे आणि आता सेजल पण मला थोडीशी हेल्प करेल। मी काय सगळंच मला येतं परफेक्ट असतला भाग नाही, पण सेजल हेल्प करेल। पण मेन सगळं मसाले वगैरे मी माझ्या हिशोबाने टाकेन आज। तर मग चला, तर आज एक छोटीशी चिकनची रेसिपी, चिकन मसाला बोलू शकतो आपण याला, तर ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर तुम्ही पण या माझ्यासोबत आमच्या किचनमध्ये। आणि आता सुरुवात करूया आपण आपल्या रेसिपीला। चला तर मग। आता ओमकार रेडी आहे चिकन बनवायला। पण मी जेवण केलेलं आहे किचनला पण मान्य नाही। बघा, आमचा आत्ताच गॅस संपला, भात चालू असताना सेजल भात बनवत होती। आता आमचं सिंगल कनेक्शनचा वाटलाय, तर डबल आत्ता नाही आणि आता कोणाला शेजाऱ्यांना सांगायला जात नाही। मग हा आमचा जो छोटावाला वाटलाय आपला 1.5 लिटरचा, तो काढलाय आता। तर त्याचा आहे बॅकअप आपल्याकडे, तर बुक केला आत्ताच। तर तो आता उद्या परवा येईल, तर तोपर्यंत आता हा चालवायचा। तर म्हणजे मी किचन मध्ये आलेलं आहे, किचनला पण मान्य असं काही नाहीये, सेजलच्या हातचं जेवण चालतंय असं काही नाहीये। किचन मध्ये येणार म्हणून तो बॅकअपचा पण बाटला आहे आपल्याकडे, काही टेन्शन नाही। आल्याला गॅस संपला। पहिले चिकन धुवून घेऊया। चिकन पाव किलोच आणलंय, कारण आम्ही दोघंच आहेत खाणारे। आणि उद्या शनिवार असल्यामुळे उरलं तर कोण उद्या खाणार नाही। शनिवारचं आम्ही खात नाही, आम्ही फक्त बुधवार, शुक्रवार आणि रविवार फक्त खातो। त्यामुळे चिकन आम्ही पाव किलोच आणलेलं आहे। तर एकदाच धुवून घेतोय, कारण जास्त वेळा धुतलं तर त्याची चव जाईल, त्यामुळे एकदाच धुतोय। तर मित्रांनो, पहिली मॅरिनेशनची प्रोसेस आहे। तर पहिली हळद टाकू थोडीशी, त्यातला चमचा गायब झाला बघू। त्याच्यानंतर ते येईल तिखा लाल, म्हणजे आपली लाल पावडर। तिखा लाल जसं तुम्हाला स्पायसी पाहिजे तसं। त्याच्यानंतर आपला हा एव्हरेस्टचा चिकन मसाला, मी एव्हरेस्टचाच रेकमेंड करेन। त्याच्यानंतर थोडंसं लिंबू जास्त पण पिळू नका, कारण आपण दही पण टाकणार आहे त्याच्यात। तर दही थोडंसं, चिकन जसं असेल तसं अंदाजाने टाका दही तुमच्या। आता हे मी लूज आणले, एवढं दही भरपूर झालं। जास्त टाकलं तर आंबट होईल, कारण आपण लिंबू पण टाकले ना। आणि आता आलं लसूण पेस्ट घरात बनवलेली नाही, सो दुकानातली आणली, तर ती पण टाकू थोडीशी। घरात बनवली तर बेस्ट एकदम। आलं लसूण पेस्ट झाले। त्याच्यानंतर हिंग, झालं। त्यानंतर हे कोथिंबीर आणि मिरची मिक्सरला लावलेली, त्याचं हे जास्त झालंय थोडंसं, पण तेवढं नाही टाकत आहे, कारण थोडंसं स्पायसी झालं पाहिजे त्याच्यासाठी। त्याच्यानंतर हा आमचा मिरजकर बंधू मसाला जो घरी खातो आम्ही रेग्युलरला, तो जास्त नाही टाकत, नाही तर अजून स्पायसी होईल। आणि शेवटला मीठ।
मीठ आधी कमीच टाकतोय मी, कारण जास्त पडलं तर खारट होईल, नंतर मग वरून शिजवताना टाकता येते. तर सगळं टाकून झालंय आणि आता हे थोडंसं आपण मॅरिनेशनला ठेवावं लागेल आपल्याला एक 15-20 मिनिटं. जास्त वेळ पण ठेवू शकता, जेणेकरून मसाले ते मुरतील पूर्ण आतमध्ये. एवढी विशेष प्रोसेस नाही, सगळं फक्त याच्यात मिक्स करायचंय, बाकी काय नाही. हे चांगलं लिंबू वगैरे आपण पिळलंय ना, त्यामुळे व्यवस्थित हे कालवून घ्या, जेणेकरून लागेल ते मसाले सगळे एकूण एक पीसला लागले पाहिजे. तर हे व्यवस्थित कालवून झालंय. आता हे मी एक 15 मिनिटं ठेवतोय मॅरिनेशनसाठी, चांगलं मुरू देते आणि मग आपण फोडणीला घालूया. तर आता पहिले गॅस पेटूया. हा गॅस पेटवायला थोडीशी भीती वाटते, सवय नाही याची. तर थोडंसं तापू दे, मग तेल टाकू. एकदम इझी प्रोसेस आहे, तुम्ही पण घरी ट्राय करा आणि कसं लागतं ते मला पण सांगा कमेंट करून. सजल फर्स्ट टाइम खाणार आहे माझ्या हातचं. अरे एकदा खाल्लंय ना भांडूपला, हा ना? हो. लेग पीस बनवलेले. तर आता तेल टाकतोय. तेल टाकलंय, तेल आता थोडंसं तापायला देऊया. आणि हे पण आता एक 10-15 मिनिटं झालेत मॅरिनेट करून, त्यामुळे मुरलं असेल चांगलं. एक छोटासा कांद्याचा तुकडा टाकून बघूया, तेल तापलंय का. तर पहिले लसूण टाकूया. या लसूणच्या फक्त 4-5 पाकळ्या घेतल्यात मी, कारण थोडंसं म्हणजे टेस्ट येण्यासाठी. बाकी आले लसूण पेस्ट आपण त्याच्यामध्ये टाकली. आणि आता तेल तापलंय तर कांदा टाकूया. कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलाय इथे, हे दोनच लागणार आहेत आपल्याला. पहिला कांदा टाकूया. आणि कांदा व्यवस्थित भाजून झाला की आपण टोमॅटो टाकू. तर कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, असं कुठल्या तरी एका महान व्यक्तीने सांगितलंय मला, टिप दिलेली आहे. तुम्हाला पण दिली असेल आजच्या 2 व्हिडिओमध्ये. तर आता कांदा झालाय भाजून, आता टोमॅटो टाकूया. आणि टोमॅटो पण व्यवस्थित भाजला की मग त्यात चिकन टाकू. आता बघा, आता कांदा टोमॅटो लसूण सगळं व्यवस्थित शिजलंय आणि आता बारी आहे चिकनची. चिकन टाकूया. आणि व्यवस्थित आता हे ढवळायचं. वाह, वास मस्त आला. ह्या डिश मध्ये थोडंसं आपण पाणी टाकूया. थोडंसं ते पुसून घेतलं आणि ढवळून व्यवस्थित आता झाकण मारून परत ठेवूया, म्हणजे चिकन थोडं पाणी सोडेल. हे बघा, बऱ्यापैकी शिजलंय, पण थोडंसं आपण पाणी ऍड करणार अजून, कारण थोडंसं भातावर अशी ग्रेव्ही झाली पाहिजे त्याची थोडीशी. आणि मगाशी मी सांगितलेलं मॅरिनेशन मध्ये आपण मीठ कमी टाकले, आता थोडंसं आपल्याला लागणार आहे, तर ते आपण वरून टाकू शकतो शिजताना. तर अर्धा चमचा मी टाकला, अर्धा चमचापेक्षा थोडंसं कमीच आहे. तर ते मीठ आता टाकलंय आणि थोडंसं आता ढवळूया आणि 5 मिनिटं कड काढूया, उकळ येऊ दे त्याला. मीठ टाकले आणि 5 मिनिटं उकळ आली की आपलं चिकन रेडी. चिकन मसाला बाय ओमकार मिरजकर, असिस्टंट सेजल मिरजकर.
आता शिजलंय प्रॉपर. थोडीशी इकडे कोथिंबीर घेतली मी, ती टाकूया आपण वरून. गॅस चालू असतानाच टाकायची, ती पण शिजेल थोडीशी. वास तर मस्त येतो एकदम. 1-2 मिनिटं फक्त झाकण मारूया आणि मग गॅस बंद करूया. तर या मंडळी जेवायला आम्ही बसलोय. इकडे चिकन आहे आणि सेजलने भातावर पिठी केलेली, बेसनचं पिठलं. आज बऱ्याच दिवसांनी आम्ही पिठलं बनवलंय, कारण चिकन आणि पिठलं एक मस्त कॉम्बिनेशन असतं. तर पिठलं बनवलंय. ऍक्च्युअल कुळदाचं बनवतात आपल्याकडे जास्त करून, पण आज कुळदाचं पीठ नाहीये, त्यामुळे बेसनचं बनवलंय झटपट. त्यामुळे पिठी भात आणि चिकन. तर सेजल आता टेस्ट कर माझ्या हातचं चिकन आणि सांग कसं झालं. स्वतः बनवलेल्या चिकनची तारीफ स्वतः नाही करत आहे, म्हणून सेजलला विचारते कसं झालं. मस्त झालंय. तिखट वगैरे स्पायसी झालंय. मीठ वगैरे छान लागले. मस्त आहे. दही वगैरे व्यवस्थित परफेक्ट. तर या मंडळी आता मी पण बसतो जेवायला. सेजलने स्टार्ट केलं, आता मी पण करतो. तर या मंडळी जेवायला मी पण बसलोय आता. इकडे सेजल बसली आणि तुम्ही पण या जेवायला. तर स्वतः बनवलेल्या चिकनची तारीफ काय आता मी स्वतः करत राहत नाही, सेजलने सांगितलं तुम्हाला टेस्ट कर. तर झालंय एक झटपट रेसिपी बनवायचा आपला प्रयत्न असतो नेहमीचा, तसाच हा पण प्रयत्न. तर तुम्ही पण असंच घरी ट्राय करा आणि कसं बनतं ते सांगा कमेंटमध्ये आम्हाला. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर असेच छोटे मोठे ब्लॉग घेऊन आता परत एकदा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आता माझं थोडंसं ऑफिसचं काम पण आहे, कामातून ब्रेक घेऊन असं आम्ही छोटे छोटे व्हिडिओ बनवत असतो. तर असं सगळं शेड्यूल असतं आमचं. तर पुन्हा एकदा सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.